साडेमाडेतीनच्या आजच्या एकदम फ्रेश टवटवीत अशा नव्या एपिसोडमध्ये मी तेजपाल वाघ मनापासून स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत कर्जत नजीकच्या भिसेगाव मधील लोकांना। बरोबर आहे? सगळ्या जणांमध्ये उत्साह आहे ना? तर सुरू करूयात आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे साडेमाडे। बघितलं भिसेगावामध्ये किती जोश येते। या गावाबद्दल थोडंसं जाणून घेऊयात गोसावी सर यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार सर, या गावाबद्दल थोडी माहिती सांगा। भिसेगाव गावाबद्दल वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मुंबई आणि पुणे यांचं सेंटर असलेलं असं हे गाव आहे। आणि ज्या ठिकाणी आज हे शूटिंग चालू आहे ते जे पवित्र असं अंबे भवानीचं मंदिर, त्या मंदिर हे आज पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेलं आणि नवसाला पावणारी देवी असं हे अनेक ठिकाणून लोक इथं दर्शनासाठी येतात। नवरात्रोत्सव गेली 30 ते 35 वर्ष इथं चालू आहे। फार मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव होतो आणि त्यामुळे सगळे कार्यक्रम यशस्वी होतात। अगदी 8 मार्च तुम्ही जर जागतिक महिला दिन हा जो बघतो आपण, सगळ्या महिला एकत्र येऊन हा जागतिक महिला दिन इथं फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात। या कुलस्वामिनीकडे एक प्रार्थना करा की आपला साडेमाडेतीन कार्यक्रम आणि झी मराठी वाहिनी ही यशाची चित्र पादाक्रांत करत अशी इच्छा व्यक्त करतो मी। आणि बघूया आजच्या कार्यक्रमामध्ये हे सगळे भिसेगावचे ग्रामस्थ मंडळी किती मजा करतायत ते। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपण पहिल्या म्हणजे अंदाज किती या राऊंडला सुरुवात करतोय। आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा एक मित्र माझ्याबरोबर आहे। हॅलो हॅलो, मी मित्र म्हणलो, नाव काय तुझं? अक्षता। मुलाचं नाव अक्षता कसं काय? तू काय मुलगी आहेस का? हो, मग तू असं सगळं मुलांसारखा पेहराव का केलायस? ते मला आवडतं। मग तुला काय लेडी अक्षय कुमार म्हणतात? नाही, मग अक्षता। अक्षताच म्हणतात। लेडी अक्षय कुमार वगैरे काय नाही, मी अक्षताच आहे। बरं अक्षता, माझं एक छोटंसं काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। फक्त डोळे मिटायचे, डोळे मीट आणि एक एक टोकन काढून दे। मिक्स कर, एक एक टोकन दे लवकर। 1 2 3। अक्षतानी मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 2। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 43। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 40। आपले हे 3 स्पर्धक खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक आपला पहिला राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? वैशाली लोखंडे। लोखंडे। तुम्ही काय करता? मी अंगणवाडी कार्यकर्ती आहे। बर, कुठे? इथे भिसेगावमध्ये। मी असं ऐकलं की ते खूप त्रास असतो का अंगणवाडीमध्ये? त्रास असतो, पण मुलांसाठी करावंच लागतं ना, छोटी छोटी मुलं असतात। बर, पण मग ही अंगणवाडीतली मुलं तर त्रास देतातच, घरातली मुलं किती त्रास देतात? घरातली मुलं माझी मोठी आहेत, आता लहान नाही आहेत। किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलगे आहेत। 2 मुलगे आहेत? हो। काय करतात ते? एक नोकरीला इन्स्पेक्टर म्हणून आणि एक नोकरी नाही, सध्या घरीच आहे। इन्स्पेक्टर आहे? हो। कुठल्या पदावर आहे? हवेला। बर, मग त्याच्यासाठी काय जेवण वगैरे घरनं बनवून देता की नाही, माझी सून पण आहे, त्याचं लग्न झालेलं आहे। बर, मग सून किती ऐकते तुमचं? ऐकते सगळं? सगळं ऐकते। बर, स्वयंपाक वगैरे सगळं कोण सगळं करतं? करते ती। सगळं। मग तुम्ही काय करता? शाळा चालवते, अंगणवाडी। फक्त शाळा? घरातलं पण करते ना, कुठे काय पडलं झडलं उचल ठेव झाडून वगैरे सगळं करते मी। बर, म्हणजे सुनबाई करत नाही झाडून? करते करते। मग तुम्ही आता तर म्हणला सुनबाई सगळं करते, तरी सुद्धा झाडून पुसून मीच करते, मग काय राहिलं? फक्त जेवण? करते, ती करते, मी पण करते। बरोबर, म्हणजे समजुतीने तुम्ही कामं वाटून घेतलीत। पण ऐका, आता या राऊंड मध्ये सुनबाईची मदत तुम्हाला घेता येणार नाहीये, तुम्हाला एकटीलाच इथं खेळायचं आहे। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। चालेल, थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव मंदाकिनी भुवन लोखंडे। लोखंडे, त्या तुमच्या कोण? सूनबाई। सूनबाई? पुतण्याची मिसेस। आता ही पुतण्याची मिसेस आहेत या म्हणल्यावर तुम्ही कधी त्रास दिलाय? नाही का? नाही, वेगळे आहोत ना मी। बर, त्यामुळे काय त्रास द्यायची हे आलीच नाही, संधीच मिळाली नाही। संधी मिळाली असती तर यांनी सोडलीच नसती, बरोबर ना? बर, मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं। बर, मग लग्न कुणाचं झालंय? मुलीचं। मुलीचं झालंय आणि मुलांचं? मुलांचं नाही।
बर, काय करतात मुलं? दोन्ही सर्व्हिसला आहेत. बर, आणि मग मिस्टर काय करतात? ते पण रेल्वेतच. रेल्वेमध्ये. बर, मला सांगा तुम्ही सगळं स्वयंपाक वगैरे आता सगळं तुम्हालाच करायला लागत असेल. मुलगी होती त्यावेळेस मदत करायची. या सगळ्यांचे डबे बनवताना तुम्हाला त्रास होतो? खूप त्रास होतो. खूप त्रास होतो. मग काय करता तुम्ही? काय नाही करायचं काम, मग काय करायचं, काम करत राहायचं, करत राहायचं आणि हसत राहायचं. हसत राहायचं. मावशी, तुम्ही अशाच हसत हसत हा राऊंड खेळा. मला असं वाटतं की जर तुम्ही हसत हसत मुखाने खेळलात ना राऊंड, तर तुम्ही नक्की जिंकाल. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? रोहित विजय बोराडे. बरं, मग काय करतोस तू? फर्स्ट इयरला आहे. फर्स्ट इयरला आहेस. कुठली साईड आहे तुझी? कॉमर्स. कॉमर्स. कॉमर्सला मग अकाउंट वगैरे काय सगळं जमतं? हो. जमतं. बरं, कुठल्या कॉलेजला आहेस? इंजिनियर कॉलेजला. सापडला की नाही? बरोबर सापडला का नाही चोर? याची साईड आहे कॉमर्स. बीकॉम ला फर्स्ट इयरला आहे हा, आणि शिक्षण कुठे घेतो? इंजिनिअरिंग कॉलेजला. इंजिनिअरिंगच्या बाजूला कोकण ज्ञानपीठला घेतो. खरं खरं सांगा. खरंच हा. आ, बघू किती धडधडतंय, बघितलं का याचं हृदय? असं रोज कॉलेजमध्ये धडधडतं नाही, का? मी आठवड्यातून एकदाच जातो. आठवड्यातून एकदा जातो. कधी? रविवारी? नाही, शनिवारी. मग खेळायला जातोस का शनिवारी? हो. काय? क्रिकेट. क्रिकेट. का बरं? आवडतं मला. बरं, मग ते क्रिकेटवरनं किटकिट होते का घरी? नाही. नाही होत. बरं, सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर कोण करतं? पप्पा. पप्पा. सांगा कुणाचे? माझे. हा, तेच ना, तुझेच पप्पा. तुझेच पप्पा तुझ्यावर प्रेम करतात. आणि आई? करते, कमी करते. कमी करते. बर बर बर. मग काय अजून? अजून कोण कोण करतं? कोण नाही, पोरीविरी नाही करत. मी विचारलंच नाही. असू दे, आता खूप प्रेमाच्या गोष्टी झाल्या. या राऊंड मध्ये तरी जिंक बाबा आता. हो. हा, तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला भेटणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावणार. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील लोखंडे ताई, त्याच्यानंतर लोखंडे मावशी म्हणजे मंदाकिनी मावशी, आणि सर्वात शेवटी रोहित. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे किचन सेट. ह्या किचन सेटची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे. या सेटमध्ये 2 स्ट्यू पॉट व 1 डीप पॅन आहे. या भांड्यांना ग्लास लीड आहेत. ह्या किचन सेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत ठरवत आहेत वैशाली लोखंडे. हे घ्या 5 अंक. या 5 अंकांमधले 4च अंक वापरायचे आहेत तुम्हाला आणि या किचन सेटची किंमत ठरवायची. काय किंमत सांगताय? 1925. 1925 रुपये. तरी पण आपण बाकीच्यांना विचारूयात काय असेल याची अंदाजे किंमत? 1299. इकडे 1350. तुमचा अंदाज सांगा. काय किंमत आहे? 1299. 1299 ही फायनल किंमत आहे. लिहून टाकायची. लिहूयात मग. लोखंडे मावशी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. काय किंमत आहे? 1695. 1695 रुपये. अचूक किंमत आहे? थोडीफार ते भांडी जाड आहेत ना त्याच्यामुळे ही सांगितली मी. त्यामुळे सांगितली किंमत. फिक्स करायचं? हो. भवानीचं नाव घ्या आणि लिहून टाका. रोनाल्डो साहेब, सॉरी आपलं रोहित साहेब, हे घ्या 5 अंक आणि हे जुळवा आता किंमत. किती? 1599. 1599. कधी घेतलं नाहीये? नाही, नक्की? लग्न नाही झालं ना माझं. लग्न झालं नाही त्यामुळे अंदाज माहित नाहीये. बर, लिहून टाकायची. हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या किचन सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा वैशाली लोखंडे यांनी सांगितलेली किंमत आहे 1299 रुपये. मंदाकिनी लोखंडे यांनी सांगितलेली किंमत आहे 1695 रुपये. रोहितनी सांगितलेली किंमत आहे 1599 रुपये. पाहूयात या किचन सेटची खरी किंमत किती येते. आणि या किचन सेटची खरी किंमत आहे
1295 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती वैशाली लोखंडे यांनी, त्यांनी सांगितलेली किंमत होती 1299 रुपये. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन. आता तुम्हाला हा किचन सेट मिळालेला आहे. काय अंगणवाडीत येणार का घरी? महिला मंडळाला त्यातली एक वस्तू देणार आहे मी. महिला मंडळाला? हो. कुठली? बर, तुम्हाला जॅकपॉट राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी आपले जे 6 स्पर्धक इथं सहभागी होणार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी विचारणार आहे. जो अचूक उत्तर देईल त्याला मी भेटवस्तू देणार आहे. पण लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आत्ताच फोडायचं नाहीये. कार्यक्रमाच्या शेवटी याचं उत्तर सांगायचं आहे. आणि आजचा प्रश्न असा आहे, बाजारातून आणायचं आणि पुढ्यात घेऊन रडायचं म्हणजे काय? याच्यावर विचार करा. हात खालती करा. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला. आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी एक मैत्रीण माझ्याबरोबर आहे. नाही, सॉरी, मैत्रीण नाही, मित्र माझ्याबरोबर आहे. याचं नाव आहे ओमकार. आणि ओमकार, मला यातली 3 टोकन्स काढून दे पटकन. डोळे मीठ दे. एक दे पहिलं. 1 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23. आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 10. आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 26. आपल्या या 3 नव्या स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? पूजा संदीप पिंगळे. म्हणजे जे भविष्य सांगतात ते? नाही, तसं काही नाही. माहेरचं आडनाव काय? जाधव. बर. घरी कोण कोण असतं? आणि मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू आणि धीर. बर. मिस्टर काय करतात? क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आहे युनिकेम मध्ये. कुठे? जोगेश्वरी. जोगेश्वरीला? मग ते इथून कर्जतवरून तिकडे जातात डाऊन करते. रोज? हो. मग आल्यावर पहिल्यांदा काय ऑर्डर असते? जेवायला वाढ. जेवायला वाढ. आणि मग लगेच समजा नसेल जेवण केलेलं तर? नाही, मी करूनच ठेवते. करूनच ठेवता. मग सासूबाई काही मदत करतात? हो, करतात. कशात? सगळ्याच कामात थोडीफार मदत. मग झालं. तुम्ही काय काम करता? म्हणजे मेन मी करते, बाकी थोडं हेल्प त्या करतात. बर. सगळं तुम्ही मेन करता, सगळी कामं. त्यामुळं ते, नाहीतर मिस्टर तुमचे खाणारच नाहीत सासूबाईंच्या हातचं. नाही, असं काही नाही. तसं काही नाही. चालतं. दोघींचं चालतं. बरं, ठीक आहे. या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? कुंदा प्रकाश काटोले. बर. मग काय करता तुम्ही? आणि आम्ही घरातच तुम्ही घरातच असता? बर. आणि मिस्टर काय करतात? रेल्वेमध्ये कामाला. रेल्वेमध्ये? सगळं तिथले रेल्वेमध्ये कामाला आहेत का? हो. कोण कोण आहेत घरात मेंबर? 4 पोरं, आम्ही 2 जण. लग्न कोणाची झालीत का? हो, झाली तिघांची. तिघांची? कोणाकोणाची? 2 मुलींची 1 मुलाचं. बर. म्हणजे सून आली आहे की आता? हो, आली ना. बरं. मग सुनबाईला फिरवलं का? नाही ना, यंदाच झालं. यंदाच झालं, त्यामुळे अजून टाइम आहे. म्हणजे आता तुम्ही जे उरलेला सगळा प्लॅन आहे ते फिरून येणार रेल्वे? आलो फिरून सर्व. आलं सगळं? बरं 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 बरं. मग आता एक काम करा, भारताच्या बाहेर फिरायचा प्लॅन करा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि या राऊंडसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? माझं नाव सोमनाथ शंकर हजारे. बरं. मग मला सांग, तुझे काय काय छंद आहेत? माझे छंद आहेत, मेन म्हणजे माझा पहिला छंद म्हणजे डान्स. फक्त डान्स? डान्स, रांगोळी, मेहंदी, एम्ब्रॉयडरी, प्लस स्पोर्टमधले डेकोरेशन. एक मिनिट. हां, ठीक आहे. डान्स ठीक आहे, एम्ब्रॉयडरी, मेहंदी, रांगोळी? हो हो. मुलं हे सगळं करतात? काय करू शकत नाही मुलं? क्या बात आहे. जोरदार टाळ्या. बघितलं का? मुलींप्रमाणे मुलं सुद्धा याच्यामध्ये तरबेज होऊ शकतात. डान्ससाठी मग तू काय स्टेज शो वगैरे करतोस? स्टेज शो भरपूर केलेत आतापर्यंत. तरी रेकॉर्ड माझ्याकडे तरी मी टोटली आता 95 शो केलेत ह्या महिन्यात तरी, म्हणजे टोटल वर्षामध्ये. अरे सोमनाथ, एवढे तू शो केलेत, मग आमच्या झी मराठीच्या एकापेक्षा एक मध्ये सहभागी व्हायचं होतं ना? सहभाग झाला होता त्याच्यामध्ये मी, पण मी टोटल त्याच्यामध्ये सिलेक्शन वगैरे झालं माझं. आणि एक परफॉर्मन्स सुद्धा केलेला होता मी. एक परफॉर्मन्स सुद्धा दिला होता? दिला होता मला स्टुडिओ मध्ये. 50 मध्ये आम्ही सिलेक्ट झालेले मुलं सगळी. बर. त्याच्यामध्ये मी एक
परफॉर्मन्स केलेला आहे त्याच्यामध्ये. क्या बात आहे, ही तर संपूर्ण भिसेगावच्या अभिमानाची गोष्ट आहे. या राऊंडसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला बजेट सांगणार आहे. त्या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 833 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30. करा सुरुवात लवकर लवकर, वेळ कमी आहे. 833 रुपयांची खरेदी करायची आहे. नीट तपासून पहा. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. पूजा पिंगळे यांनी केलेली खरेदी आहे 976 रुपयांची. त्यानंतर काठोळ्यांनी केलेली खरेदी आहे 666 रुपयांची. आणि सोमनाथ हजारेने केलेली खरेदी आहे 704 रुपयांची, जी 833च्या जवळ जाते. त्यामुळे तो ठरला विजेता. अभिनंदन सोमनाथ. अभिनंदन सर. थँक्यू सर. आता या मेकअपचं साहित्य कुठं वापरणार? शिवला वापरणार. शोला. हो. अभिनंदन तुझं. थँक्यू सर. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी सांगतोय आजचा प्रश्न. बाजारातून आणायचं आणि पुढ्यात घेऊन रडायचं. हात खाली करा, हात खाली करा. उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचंय. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या वैशाली लोखंडे आणि सुपर मार्केट राऊंडचा विजेता सोमनाथ हजारे दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. ज्याप्रमाणे आपले राजकारणी लोक खुर्ची मिळवण्यासाठी काय पण करतात ना, तसं आपले स्पर्धक जॅकपॉट राऊंडमध्ये चावी निवडण्याची संधी मिळवण्यासाठी काय पण करतात. आता तुम्हाला वाटेल खुर्चीचा आणि जॅकपॉट राऊंडचा काय संबंध, पण संबंध आहे. तो संबंध पहिल्यांदा मी विस्कटून सांगतो. आपले दोन्ही स्पर्धक इकडे या, लवकर या, लवकर या, इकडे या. संबंध काय माहिती का? चावी निवडण्याची संधी जर पाहिजे असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि आजचा 1 मिनिटाचा गेम खुर्चीशी संबंधित आहे. काय? तुम्ही तिथली एक खुर्ची घ्यायची, त्याच्यावर तुम्ही बसायचं आणि ती खुर्ची घसरत घसरत या लाईन पर्यंत न्यायची आणि तिथं ठेवायची. तिथून परत पळत मागे जायचं, खुर्ची काढायची, परत घसरत घसरत पुढे यायचं आणि पहिल्या खुर्चीमध्ये दुसरी खुर्ची टाकायची. असे जो सर्वाधिक खुर्च्या जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. पण लक्षात ठेवा, या खुर्च्या जमा करायच्या आहेत 1 मिनिटामध्ये. दोघेही तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3:30. सुरुवात करा. नाही, 3:30. थांबा. अरे बाबा, 1 मिनिटाचा कालावधी संपलेला. या पुढे या, पुढे या. काय झालंय माहिती का? आता आपल्या लोखंडे त्यांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे त्या बाद ठरलेल्या आहेत. त्यामुळे चावी निवडण्याची संधी मिळते सोमनाथला. अभिनंदन सोमनाथ. हिरव्या रंगाची खुर्ची का खुर्ची काय म्हणतो मी, हिरव्या रंगाची चावी की लाल रंगाची चावी? कोणत्या रंगाची चावी निवडणार सोमनाथ? रेड कलर. लाल रंग. हो, लाल रंग. नक्की? नक्की. बाकीच्यांना काय वाटतंय? आणि हिरवी? हिरवी. दोन्ही पण. तुला काय वाटतंय? मला लाल वाटते. लाल रंगाची चावी निवड. मग सोमनाथनी निवडलेली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे लोखंडे ताईंना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत लोखंडेताई. त्यांना मिळाल्या चकल्या. आणि आपल्या आजच्या भागाचा विजेता ठरलेला आहे सोमनाथ हजारे. अभिनंदन.
याला मिळालेला आहे मोबाईल, त्यामुळे तो खूपच खुश झालेला आहे. काय वाटतं तुला? हो खूप आनंद झाला याचं श्रेय कोणाला? जी मराठीला झी मराठीला. हा. आणि घरातल्यांना घरातल्यांना पण तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. याच्यानंतर आपण वळत आहोत आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, बाजारातून आणायचं आणि पुढ्यात घेऊन रडायचं. तुम्ही या. तुमचं नाव? माझं नाव शरद राजाराम हजारे. हजारेच. हजारे. आणि उत्तर काय? कांदा. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. अशीच धमाल मस्ती आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.